कोल्हापुरातील पन्हाळगडावरील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। जीवनावश्यक गोष्टींसाठी नागरिकांना धडपड करावी लागते। पन्हाळगडावरील मागील अनेक वर्ष नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। 10 वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। ग्रामीण रुग्णालय आहे पण एकच डॉक्टर आहे, रुग्णवाहिका आहे पण चालक नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे सुद्धा लक्ष देऊन हा प्रश्न देखील मार्गी लावतील अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करतात। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। एखाद्या गड किल्ल्यावरती लोकवस्ती असणारा हा पन्हाळगड एकमेव किल्ला खरं तर मानला जातो आणि त्याच पन्हाळगडावरती गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वानवा या ठिकाणी पाहायला मिळते आणि यासाठी अनेक वेळा इथल्या स्थानिक नागरिकांनी स्थानिक महिलांनी या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षे जो आहे तो पाण्यासाठीचा लढा इथल्या महिलांना द्यावा लागतो आणि त्यासाठीच बोलण्यासाठी आपल्या सोबत इथल्या स्थानिक महिला आहेत, त्यांच्या खरं तर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। गेल्या अनेक वर्ष पाण्याची समस्या पन्हाळगडावरती आहे, अनेक लोकवस्ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। मात्र कशा पद्धतीने लढा तुम्ही आजपर्यंत देताय आणि तुमच्या प्रशासनाकडून काय दाद दिली जाते? आजपर्यंत अजिबातच म्हणजे 2 महिन्याचं बिल घेतात आणि 1 महिन्यात पाणी सुद्धा महिन्यात म्हणजे त्या येत नाही, 15 दिवसच अजिबात। म्हणजे मग बिल एवढं भरायचं आणि पाणीचा उपयोग पण होत नाही, मग कसं हे करायचं सांगा। आता पाण्याची काय अवस्था आहे, म्हणजे दररोज पाणी येतंय नाही ते कशा पद्धतीने? दिवस आड येते, 1 दिवस आड येते। पण मी काय म्हणतोय, ज्या वेळेला आता त्यांचं पाण्याचं हे तिथून आहे ना, खाली गावातून पाटाचेवाडी म्हणून गाव आहे ते, तिथं लाईट वगैरे नसली तर आम्ही त्यांचा पण प्रॉब्लेम समजून घेतोय। पण त्याने असं पाण्याची गैरसोय करून ज्या वेळेला पाणी येत नाही त्यावेळेला तुम्हाला बाबा टँकरनं आम्ही पाणी देतो, ही सोय पण करायला पाहिजे त्यांनी। पण असंच आता ह्यांचा आणि एक वेळ पण नाही आहे पाणी सोडायची। एक तर सकाळी दिवसभर आम्हाला कुठं जायचं असलं तर म्हणजे पाण्याचं हे करूनच वाट बघत काय नेमका त्रास नेमका पाणी नसल्यामुळे? ऍक्च्युली 1 तासच पाणी येते, त्यांनी जास्त वेळ तरी पाणी सोडायला पाहिजे, कारण आमचा चढ उतार असल्यामुळे आमच्या चढाला पाणी आमच्याकडे येत नाही आणि 1 तास असलं तरी बारीक फोर्स असते आणि प्रत्येक जण त्याच्यातलं बाहेरचे वगैरे जे पाणी दिलेले आहे, त्यांना कनेक्शन दिलेले आहेत नगरपालिकेने वगैरे, ते पाणी तिकडे जाते आणि आमच्याकडे पाणी मग येतच नाही। मग आम्ही तर त्यात काटकसर किती करायची, बरं त्यातून आम्हाला सवय चावीचं पाणी पिण्याची। ज्यांना लोकांना जुनी लोक आहेत ती विहिरीचं पाणी आणतात प्यायसाठी, मग खर्चासाठी पाणी भरपूर लागतंय ना असं। आम 1 दिवस आड करून आल्यामुळं 1 तासभर तरी चांगलं फोर्सनं पाणी आलं तर आम्ही भरू शकू ना। 1 दिवस आड करून आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी वाट बघत बसायचं, नाही आलं तर परत 2 दिवसांनी वाट बघायची, बाहेर जाणं पण आमचं थांबतंय। काय सांगाल, खरं तर किती त्रास होतोय महिला म्हणून आपल्याला दररोज पाण्याची? कसं महिला म्हणून घरातील सर्व कामात आपल्याला पाण्याची गरज ही लागत असते। धुणं भांडी करण्यासाठी पाण्याची गरज लागते। जर पाणीच वेळेवर आलं नाही तर आपण सगळी कामं आपले थांबू शकतात, त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। आज मुख्यमंत्री येणार आहे, त्यांना काय विनंती करणार? कारण अनेक वर्षानंतर एखादा मुख्यमंत्री पन्हाळगडावर येतोय, किती वर्षाची हा समस्या पाण्याची आणि त्यांच्याकडे काय मागणी तुम्ही करता? आम्ही आज मुख्यमंत्र्यांना असं आव्हान करतो की पन्हाळ्यावरती जे पाणी आहे ते 1 तास सोडतात, ते प्रेशरने सोडावं आणि फास्ट सोडावं। जे दिवसाआड येत आहे ते रेग्युलर म्हणजे सोडलं तरी काही हरकत नाही आहे, असं आम्ही सर्व महिलांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आज आवाहन करतोय। तुम्ही काय आवाहन करणार आहे? कारण पाण्याची व्यवस्था तरी आहे, दुसरीकडे आरोग्याची व्यवस्था देखील पन्हाळगडावरती आहे, तिथं काय नेमकी प्रश्न तुमचे? ग्रामीण रुग्णालय आहे तिथं, संध्याकाळी किंवा असं हे वेळेला गेलं तर इमर्जन्सी असलं तर तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकताय असं म्हणतात। मग असं पाठवणं योग्य नाही ना, मग तुम्ही ही सुविधा करायला पाहिजे काय नको लोकांनी? आहे काय प्रश्न नाही, स्वच्छता आहे, सगळ्या गोष्टी बाकीच्या आहेत, पण पन्हाळ्यावर जी कामं पाहायची ती पाण्याचाच प्रश्न आहे, पाणी हे मेन आहे। आता युनेस्कोच्या यादीत पन्हाळगडाचं नाव त्या ठिकाणी येईल असं सांगितलं जाते, ते यावं अशी इच्छा सगळ्यांची आहे, आणि त्यानंतर मात्र जाटची आणि मोटर सुद्धा ती दुरुस्त नाही म्हणतात। मग त्यांनी अगोदर घेऊन ठेवायला पाहिजे ना मोटर, की दुसऱ्या दिवशी खराब झाली पाण्याची मोटर तर दुसऱ्या दिवशी ती वापरता येते, मग घेऊन ठेवायला पाहिजे काय नको सांगा? मग ही काय यादीत आता नाव देखील येणार आहे, ते देखील अनेक जण त्याची मागणी करतायत, मात्र ते जाचं काठी देखील त्या ठिकाणी लावतील असं वाटतंय का? काय नेमकं आता तुम्ही व्हावं अशी सगळ्यांची इच्छा या ठिकाणी आहे? व्हावं, हो हो व्हावं, पण सुविधा व्यवस्थित पाहिजे बघा घरी, म्हणजे पन्हाळ्यावरती
आणि एसटीच्या सोयी पाहिजे. विद्यार्थ्यांना पास ते होत नाही. पर्यटकांची जरी वरून फास्ट येते गाडी, त्यावेळी सुद्धा इथं काय त्यांची जरी दवाखान्यात नेलं तर सोय होऊ शकत नाहीत. लागलं त्यांना काय झालं तर इथून सुद्धा त्यांना कोल्हापूरला जावं लागतं स्वतःची गाडी असली तरी. अजून काय समस्या तुम्हाला या ठिकाणी जाणवते? समस्या तशा पाण्याच्या आणि ग्रामीण जे रुग्णालय आहे तिथे जर इमर्जन्सी म्हणून जर गेलं तर डॉक्टर लवकर वेळेवर लक्ष देत नाहीयेत. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, एकदा माझा लहान मुलगा आजारी पडला तर डॉक्टर तो पूर्ण बेशुद्ध पडला तरी डॉक्टर लक्ष देत नव्हते. ते मोबाईलवर हे बघत बसले. मी ॲम्ब्युलन्समध्ये त्याला एकटी तिथे घेऊन गेल्यानंतर त्याचा उपचार झाला. म्हणजे डॉक्टरांनी, आम्ही त्यांना सांगतोय का प्रश्न काय तर तू बघत पण नाहीयेत मोबाईलवरती, ते जास्त मोबाईलवर लक्ष देत आहेत. आमचं म्हणजे असं मागणी आहे का त्यांनी, डॉक्टरांनी, तुम्ही डॉक्टर आहात तर लक्ष दिलं पाहिजे असं आमचं सांगणं आहे. नक्कीच. खरं तर मुख्यमंत्री आज पन्हाळगडाच्या दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी 13D थिएटरचं त्या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या स्थानिक महिला ज्या आहेत त्या पाण्यासाठी या ठिकाणी झगडताना पाहायला मिळतात. अनेक वेळा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आरोग्याच्या सुविधा देखील आहेत. दुसरीकडे युनेस्कोच्या यादीमध्ये देखील पन्हाळगडाचे आता त्या ठिकाणी नाव यावयासाठी प्रयत्न देखील प्रशासन करताना पाहायला मिळते. मात्र हे सगळं होत असताना अनेक जाचक ज्या अटी आहेत त्या या ठिकाणी लागू नयेत अशा पद्धतीची मागणी देखील अनेक पन्हाळगडवासी करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील दररोज या ठिकाणी व्हावी अशी देखील मागणी इथल्या महिला करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, पन्हाळा, कोल्हापूर.